6 मई को संताजी धनाजी पुरस्कार वितरण समारोह प्रहार पार्टी का आयोजन। पत्रवार्ता में दी गई जानकारी। आगामी 6 मई को स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन में प्रहार जनशक्ति पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांति संस्था द्वारा विभागीय सम्मेलन एवं संताजी धनाजी पुरस्कार वितरण समारोह का आयोजन किया जा रहा है, जिसमें पार्टी के विकास व विस्तार हेतु अमूल्य योगदान देने वाले कार्यकर्ताओं का पार्टी प्रमुख बच्चू कडू के हाथों सम्मान व सत्कार किया जाएगा। ऐसी जानकारी आज बुलाई गई पत्रवार्ता में प्रहार के जिला प्रमुख छोटू महाराज वसु व महानगर प्रमुख बंटीराम टेके द्वारा दी गई। पत्रवार्ता में बताया गया कि आगामी 6 मई को आयोजित होने जा रहे प्रहार पार्टी के विभागीय सम्मेलन में अमरावती, अकोला, बुल्ढाणा, वाशिम व यवतमाळ जिले से प्रहार पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होंगे। साथ ही इस सम्मेलन के जरिए स्थानीय स्वायत्त निकायों के आगामी चुनाव के लिहाज से पार्टी की रणनीति तय की जाएगी। इस पत्रवार्ता में पार्टी के विभागीय निरीक्षक नितिन आगे, प्रदेश प्रवक्ता जीतू दुधाने, संपर्क प्रमुख गोलू पाटिल, युवक आघाड़ी जिला अध्यक्ष अभिजीत देशमुख, जिला महासचिव शेख अकबर, शहर संगठक श्याम इंगले, शहर महासचिव अभिजीत गोंडाणे, प्रदेश सचिव नंदकिशोर कुईटे, बडनेरा शहराध्यक्ष योगेश कावरे, युवक आघाड़ी शहराध्यक्ष मनीष पवार, बडनेरा संपर्क प्रमुख उमेश मेश्राम, उपमहानगर प्रमुख सुधीर मानके तथा शेषराव घुले, समीर तायडे, विक्रम जाधव, अजय तायडे, कृणाल खंडारे, नंदू वानखडे, निरंजन ठाकरे आदि उपस्थित थे। मराठी शाहीला जिवंत ठेवण्याचं काम संताजी आणि धनाजी यांनी केलं। त्याच पद्धतीने गेल्या 20 वर्षापासून प्रहारचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आपापल्या भागामध्ये आपापल्या एरियामध्ये जनतेची कामं करून तो खऱ्या अर्थाने चळवळीला जिवंत ठेवण्याचं काम करतोय, समाजकार्य जिवंत ठेवण्याचं काम करतोय आणि अशा कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, समाजाला त्याची ओळख झाली पाहिजे। पुरस्कार विजेता निवड करण्यासाठी कुठलाही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता याला संमिलित केलेलं नाही। स्वतंत्र यंत्रणा आहे, पुण्याची एक एजन्सी, त्या एजन्सीला संपूर्णपणे परीक्षणाचं काम दिलेलं आहे। म्हणजे निपक्षपातीपणे योग्य कार्यकर्त्यांना सन्मान झाला पाहिजे। ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतीने 2 महिन्यातून 16,000 अर्ज आले होते आणि त्या अर्जाची व्यवस्थित छाननी करून त्याचं मूल्यांकन केलं गेलं आणि त्या मूल्यांकनाच्या आधारे प्रत्येक विभागातून संताजी धनाजी पुरस्काराची निवड करण्यात आली आणि त्या विभागामध्ये माननीय बच्चूभाऊंच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि वृक्ष आणि सोबत पक्षातर्फे पूर्ण फुलाची पाकळी म्हणून भेट अशा पद्धतीने कार्यकर्त्याचा कुटुंबासहित गौरव केला जातो। कुटुंबासहित, कारण त्याच्या कुटुंबियांना समजलं पाहिजे की आपल्या घरचा व्यक्ती जर एखाद्या संघटनेला 21 वर्ष घेतोय तर ती संघटना, ते पक्ष नेतृत्व बच्चूभाऊ कडू त्याला परिवाराचा सदस्य समजतायत आणि म्हणून कुटुंबाचा आपण सन्मान करतोय आणि त्या कार्यकर्त्यांचं मनोबल आपण त्या ठिकाणी वाढवतो। या कार्यक्रमाला दिनांक 6 तारखेला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल। अमरावती, वर्धा आणि यवतमाळ अशा 3 जिल्ह्यांचा हा कार्यक्रम एकत्रितरित्या त्या ठिकाणी होतोय।